आणि त्यांनी शब्द दिलाय. काय शब्द दिलाय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यपद्धतीवरती त्याचा विश्वास आहे. पालकमंत्री जयकुमार मोरेंच्या कामाच्या पद्धतीवरती देवेंद्र दादांचा विश्वास आहे. माझ्या भारतीय जनता पार्टीवरती देवेंद्र दादांचा विश्वास आहे. म्हणून मी हे शब्द जबाबदारीने सांगतो की सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय आमदार देवेंद्र कोठे स्वतःचं मत मागायला पुढच्या वेळेस निवडणुकीला तुमच्या घरी येणार नाही. हा विश्वास, हा जबाबदारीचा शब्द माझ्या माता भगिनींना मी आज आपल्या या माध्यमातून देतो. मला कळवळ आहे की आमच्या माता भगिनी आज कामाला बाहेर जात असताना पाणी येणार आहे म्हणून काम सोडून घरी थांबावं लागतं आणि हे पाण्याचं प्रश्न निकाली करण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील असेल हा विश्वास देतो. शहर मध्येचा आमदार म्हणून काम करत असताना आपण पाहिलंय की एका वर्षामध्ये 132 कोटी रुपयाचा भरभराटीचा निधी मला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पालकमंत्री जयकुमार मोरे साहेबांनी दिलेला आहे. आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी हा सन्मानाने नागरिकांच्या समोर जाऊ शकतो कारण का त्याला भक्कम असा निधी देणारा त्याच्या हक्काचा आमदार भेटलेला आहे. आपण जर आकडेवारी काढून बघितली तर ह्या पूर्वीच्या आमदारांना मागच्या 5-6 वर्षात जितकी निधी मिळाली नाही तितकी निधी आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी 1 वर्षात या शहर मधल्या विधानसभेला दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आपला कार्यकर्ता, आपला बूथ प्रमुख, आपला शक्ती केंद्र प्रमुख मागे तितकी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास मी आपल्याला या माध्यमातून देतो. सोलापुरातल्या तरुणांचं स्वप्न होतं की सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे, बिडी कामगारांचं शहर आहे. हा वस्त्रोद्योग, बिडी कामगार अडचणीत येत असताना आमची नवी पिढी ही अभियांत्रिकी शिकत आहे, इंजिनिअरिंगचं काम करत असताना नोकरीसाठी IT कंपनीच्या शोधात